नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। दिव्यांग बांधवांना आर्थिक आधार देण्यासाठी विटा नगर परिषदेच्या वतीने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजना राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी 4,500 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा काजलताई म्हेत्रे यांनी केले। खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास भैया बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्षा काजलताई म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, महिला व बालकल्याण सभापती अपर्णाताई रणजित पाटील, महिला व बालकल्याण उपसभापती शीलाताई अशोक लिपारे आणि मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली विटा नगर परिषदेकडून विविध सामाजिक व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जात आहे। दिव्यांग बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। नगर विकास विभागाच्या 28 ऑक्टोबर 2015 आणि 10 मे 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या एकूण निधीपैकी किमान 5% निधी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे। या तरतुदीनुसार विटा नगर परिषदेने सन 2026-27 या आर्थिक वर्षात दिव्यांग बांधवांसाठी निधी उपलब्ध करून दिलाय। योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र दिव्यांग व्यक्तींनी विटा नगर परिषद कार्यालयात अर्ज सादर करावा। अर्जासोबत दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुकची छायांकित प्रत, रहिवासी पुरावा तसेच आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे। प्राप्त अर्जाची छाननी करून शासनाच्या निकषांनुसार पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे। याबाबत अधिक माहितीसाठी विभाग प्रमुख नेहा खडके यांच्याशी संपर्क साधावा। पात्र लाभार्थ्यांना मंजूर अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर थेट DBT पद्धतीने जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाभार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अचूकपणे सादर करावी, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले। दिव्यांग बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे। नगर परिषद हद्दीतील एकही पात्र दिव्यांग लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर यांनी सांगितले। दिव्यांग बांधव भगिनींनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विटा नगर परिषद कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। नमस्कार, मी सौ काजल संजय म्हेत्रे, नगराध्यक्षा विटा नगर परिषद विटा। आपल्या शहरातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींना कळवण्यात येते की विटा नगर परिषद हद्दीतील सन 2026 व 27 साठी नगर विकास विभाग यांच्या दिनांक 18 ऑक्टोबर 2015 व दिनांक 10 मे 2018च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींसाठी किमान 5% निधी राखून ठेवला आहे। प्रत्येक व्यक्ती 4,500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे। यासाठी मागणी अर्ज करावा। अर्जानुसार त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यासाठी सभेने मंजुरी दिली आहे। तरी जास्तीत जास्त दिव्यांग बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।